तर मग टेम्परेचर आहे बघ त्या 46-47 आणि आम्ही चाललो बघ आता गोरवाला लग्नांनी. आता ऊन तर परत आहे तरी घेऊन चाललो आम्ही. टाईम काय झाला निघाला 1:47 आले. आता आम्ही घरून निघालो. आता आतून जाणार बा आम्हाला गोरवाले. आता तापमानच्या गोष्टीत जर अकोल्याची गोष्ट करीन काय तर आपला अकोला एक नंबर आहे सगळ्या. 46-47 लोक बी गेला भाऊ. आणि ऊन एवढं तर तुम्हाला काय सांगा. पण तरी आपल्या जाणार बॉस गोरवाले, कारण गोरवाले तो आपल्या मित्राच्या बहिणीचं लग्न. वरून कडक ऊन तपे भाऊ. तरी गाडी लावली चाबी, म्हटलं आता जाणे का तो जाणे का. डायरेक्ट गाडीवर बसलो भाऊ. तिघ जण निघालो आम्ही कुठे डायरेक्ट गोरवाला जायसाठी. गोरवाले पोहोचल्यावर पहिले गेलो मंडपात. मग मंडपात की भाऊ चेतन आपल्याला सापडला नाही. मग गेलो आपण डायरेक्ट चेतनच्या घरी. चेतनच्या घरी जायला निघालो भाऊ. तेवढ्यात आपल्याला आपले जीवा भावाचे मित्र भेटले. लय लहानपणापासून सोबत होतो भाऊ आम्ही. हा आमच्या सोबतचा एक गडी. आणि हे जे 2-3 मागा आहेत ना, आम्ही 9व्या वर्गापासून 12 वर्गा लोक सांगत होतो. याची भेट वगैरे घेतली. मग गेलो भाऊ आम्ही डायरेक्ट चेतनच्या घरी. चेतनच्या घरी गेलो. चेतनने पहिले बोलावलं बाहेर. चेतनची भेट वगैरे घेतली. आता नवरीच्या घरून नरदेव नवरी निघाले. आता जाणार आहेत भाऊ मंडपात. गर्दी भरपूर होती भाऊ लग्नांनी. मग आम्ही गेलो भाऊ डायरेक्ट एका कोपऱ्यावर. म्हटलं आपल्याला शूटिंग बी काढणार पडते. मग तेवढ्यात झालणार भाऊ नरदेव नवरीची एंट्री. नरदेव नवरीची एंट्री झाली भाऊ. मग सगळ्याला येत जा भाऊ गरमी. मग काय द्रोण सांगितलं होतं भाऊ. मग द्रोणवाला गडी भम या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्या लोक द्रोण उडले. सगळ्याला हवा लागेल गळ्याची शूटिंग काय घेण्यात आली मस्त पैकी. लग्न लागल्याबरोबर पहिली पंगत लय मोठी बसली भाऊ. त्या शिल्याहून डायरेक्ट इकडे या शिल्या लोक रास्ते में लेक. आता पंक्तीत सगळा वाळ वगैरे व्हायला भाऊ. मग त्याच्या पहिले ते सगळ्यात पहिले दुपारनं भाऊ. दुपारनं जसं गेलं मग त्याबाद सगळ्यांनी जेवण चालू केले. मग आपण भिडलो भाऊ जेवण करायला. आपण जेवण वगैरे केलं आणि आपलं जेवण होऊन आपण उठलो बी. सारी पंगत उठली भाऊ. या शिल्याहून त्या शिल्या लोक. तरी हे दोघं जण ज्यूच राहिले. याने म्हटलं चाल ना पंगत उठली बाबा हो. चेतन म्हणे बरं भाऊ तसं जेवण केल्यावर एक एक पंगत वाढत. त्याला म्हटलं हो वाळू म्हटलं भाऊ. पण जेवण केल्यावर तसा एवढा ऐतीपणा लाग तुम्हाला काय सांगार बा. डायरेक्ट गाडीला किक मारले. त्याला म्हटलं येतो बा आम्हाला उशीर होऊन राहिला घर जायला. निघालो भाऊ तिघ जण घर जायसाठी. आता घरी जायच्या पहिले बांधा लागते भाऊ कानाले, कारण जेवण केल्यावर 100% ऊन लागते. मग आम्ही निघालो घर जायसाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. पण त्याच्या पहिले फॉलो करा. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू